भागातील पहिली स्पर्धा मात्र इथून नाईट स्पर्धा आपल्याला येताना पाहायला मिळाली। गजर क्रिकेटचा सोहा आनंदाचा रंगताना मात्र पाहायला मिळतो इथे। आणि आज ए गट ए पोल आहे आणि त्यामुळे मात्र तुम्हाला ही तोबा गर्दी मात्र पाहायला मिळेल। एकापेक्षा एक संघ आता इथे मात्र पाहायला मिळालं तर खेळताना मात्र पाहायला मिळतील एकमेकांच्या विरोधामध्ये। आणि हा वेगा आपण गेलो तर पनवेल मुंबई मधील क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल। गेम ऑन। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी समालोचक रुपेश पाटील जनवली पेन तमाम क्रीडा रसिकांचं करतोय सहर्ष स्वागत। व्हेरी फर्स्ट बॉल ओ द विकेट भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला। घोड्याने मात्र मुंबईच्या रेसकोर्स मध्ये टास मारावी ना तसा मात्र हा भन्नाट वेगानं बॉल पहिला मात्र हाताला जातोय। प्रतीश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात। मस्करला पाहतोय ते प्रतीश मस्कर पहिला षटक इथे मात्र घेऊन फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जात आहेत। आणि आपला नावाचा परिचय मात्र देतील का की इथून आकाश पाटीलला पाहतोय इथे मात्र पिंधणे आणि कालुंद्रे दोन्ही मात्र पाहायला गेले तर पनवेल तालुक्यातील दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतात। मिडाहो एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचा मादक सौंदर्य मात्र दाखवणार। बॉल चाललाय मात्र इथून एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा पार आर पार चीड फार करत येती धावा 4 4 4 चौकार। चौकार इथे आलाय जरूर पाहायला गेलं तर 4 धावांनी मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल। प्रतीश मस्कर यांच्यावरती हल्ला पाहायला मिळाला इथे ऑन स्ट्राईक। आकाशला पाहायला अनेक वेळा आपल्या अशी फलंदाजी करताना क्लास आहे, स्ट्रॉंग झोन आहे। अगदी पाहायला गेलं तर एका पायावरती मात्र इथून फिरलाय, गिरकी घेतली, फिरकी घेतली, बॉलला माटो पाठवलाय, गिर 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 सीमारेषा पार आणखी घेते हा शानदार चौकार। पाहायला गेलं तर रोशन पाटील सर तारा वाईस ऑफ रायगड यांचा आवाज ऐकायला मिळेल। आणि या स्पर्धेला परिपूर्ण लीड करताना पाहायला मिळतात परमेश पाटील सर। त्याचबरोबर मराठीचा गोड आवाज मेलेडी आवाज आपल्याला पाहायला मिळते जितेंद्र पाटील सरांचं ही कारपाल यांचे शुभागमन झाले, त्यांचा आवाज ऐकायला मिळेल। शुभम पाटील शुभम मात्रे नार्विल यांचंही आवाज आपल्याला मिळेल। वाव घुंगरू शॉट अगदी छनन चुमचुम 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 बॉल चाललाय करत सीमारेषा पार आणखी घेते हा शानदार रुबाबदार षटकार। लेग स्टंप डिलिव्हरी त्याच्यानंतर मात्र परफेक्ट हा मात्र हुकचा पटका काही परफेक्शन मात्र पाहायला मिळतोय। जसं बॉल टाकले जातात ना त्याच पद्धतीने मात्र इथे शॉट सिलेक्शन आणि हीच ओळख आहे आकाश पाटीलची। 4 बॉलमध्ये 14 वरती खेळताना पाहायला मिळतात। 14 धावा धावफलकावरती लागल्यात। प्रतीश मस्कर यांच्यावरती चढवलाय हल्ला, जणू काही पहिल्या षटकामध्ये या सरसेनापतीला टार्गेट करायचा हे आपल्याला चित्र मात्र पाहायला मिळते इथे। आणखी एक लाच इथे मात्र पाहायला मिळाला, गॅप शोधून काढली, सुईमध्ये धागा वळवावा ना तशी मात्र परफेक्ट गॅप पाहायला मिळाली। एक्स्ट्रा कव्हरला भेदून हा बॉल चालला होते फरार सीमारेषा पार 4 4 4 4 चौकार। या 4 धावेनं 18 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात। 5 बॉलचा खेळ झालाय, शेवटचा बॉल या षटकातील।
गॅप शोधून काढली. आताही मात्र पाहायला गेलं तर अगदी अगदी वेगानं बॉल चाललाय इथे मात्र शूटर बॉल त्यालाही मात्र शूट केलाय मैदानाला गुदगुल्या करत आलटी पलटी उलटी करत बॉल सीमारेषा पार. आणखी धावा येतील मात्र इथे 4 परंतु इथून रिव्ह्यू सिस्टम वापरला जाईल. पंच चेक करतायत. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. टीव्ही एमटीसी लाईव्ह स्टार टेनिस क्रिकेट .in या चॅनलवरती मात्र चेक केलं जाईल. टेक्निकल रूम मध्ये अंपायर येथील इथे मात्र तिसरे चार धावा जरूर आल्यात. आता इथून चेक केला जातो. प्रत्येक कॅमेराचा अँगल चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी इथून मात्र येताना पाहायला मिळेल. म्हणजे या 4च धावा येतील. षटक क्रमांक पहिला समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आणि आकाश पाटलाचा पोरगा 7 बॉल मध्ये 22 धावांवरती खेळताना पाहायला मिळते. ठोक 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 जिजे. क्रिकेट दोन्ही संघ मात्र खेळताना पाहायला मिळतात. अप्रतिमरित्या मात्र इथून हा क्रिकेटला साज बाज ताज मात्र देताना पाहायला मिळते. काय स्पर्धा आहे. वाशी विभागाचे आन बान शान आणि प्रचंड गर्दी प्रचंड. तुम्ही जिथे मात्र फिराल तिथे मात्र तुम्हाला प्रेक्षकच मात्र पाहायला मिळत आहेत. अजयजी भोईर यांचं इथे शुभागमन झाले. त्यांनाही विनंती करू की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय ज्यांचं मात्र शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय वैकुंठ दादा पाटील साहेब आणि त्याचबरोबर शर्मिलाताई पाटील यांचे इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. या विभागावरती सातत्याने ज्यांचं मात्र प्रेम राहिले गेले. सगळे मी आयोजकांना विनंती करीन आपण तिथे जायचं आहे आणि अगदी आदरपूर्वक मुख्य अतिथी कक्षामध्ये मात्र घेऊन यायचं आहे. आपण पाहायला गेलं तर वैकुंठ दादांचा फोटो या मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळत आहेत. या पेन तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे मात्र रायगड जिल्ह्याचे नवे नेतृत्व मात्र त्यांच्याकडे पाहिलं जातोय. या पेन तालुक्याचे नवे नेतृत्व ज्यांच्याकडे मात्र पाहिलं जातोय आणि त्यांचंच मात्र शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. रायगड जिल्हा परिषदचे मात्र माजी विरोधी पक्ष नेते आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आणि विभागावरती प्रेम करणारं मात्र नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं. युवकांच्या गळ्यातील ताईत युवकांसाठी मात्र कधीही कुठेही कशी उपस्थित असणारे एकमेव नाव म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हा सर्वांचे लाडके वैकुंठ दादा रविशेठ पाटील साहेबांचं शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर त्यांच्या कांद्याला कांदा लावणे विभागावरती सातत्याने मात्र आपण प्रेम करणाऱ्या आमच्या ताई सौभाग्यवती शर्मिला वैकुंठ ताई यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. यांचं करूया मात्र या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. तो इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचं करूया क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट इथे मात्र जाताना पाहायला मिळते. इथे आमचे वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष गणेशजी म्हात्रे साहेबांना पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने माहिती मात्र देत असताना वैकुंठ दादांना हे सातत्याने पाहिलं गेलं. फ्रेंड्स ग्रुप आणि फ्रेंड्स ग्रुपच्या हवा जलवा इथे मात्र पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये आल्यात 22 धावा. वहिनीनंही पाहायला मिळालं की वैकुंठ दादांचे फॅन फॉलोइंग किती मजबूत आहे आपल्याला पाहायला मिळते. इथे पहिल्याच दिवशी ओपनिंगला ताई आपण वैकुंठ दादांच्या बॅटमधून षटकार आला होता तेही आमच्या अजूनपर्यंत लक्षात आहे. सर्वांच्या लक्षात आहे. आणि या विभागातून षटकार मारणारा प्रत्येक जण पुढे जाऊन पाहायला गेलं विभागासाठी सातत्याने चांगले काम करतात. अगदी कलात्मक पद्धतीने पाहायला गेलं पॉइंटला दिशा दिली. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा साईड आउट साईड ऑफ स्टंप पाहायला मिळालं आणि ओळखलंय न्याहारलंय पारखलं आणि त्याच्यानंतर मात्र या बॉलवरती धावा आल्या त्या एक सिंगल. 23 23 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. कल्पेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. कल्पेश घरत ही गोलंदाजांची मात्र सातत्याने चर्चा राहिली कालुंद्रे टीमसाठी आणि आज ह्या नावाची चर्चा होताना पाहायला मिळेल का.
हाही फटका मात्र पाहायला गेला तर कलात्मक पद्धतीने खिरून काढलाय. या बॉल वरती तडाखा दिलाय. या बॉल वरती चढवला आहे तडका. जसा आगरी समाजाच्या मात्र हल्दीला असतो तांबडा पांढरा रस्सा, षटकार ही आलाय तसा. बॉल सीमा रेषा पार. क्लासिकल षटकार. जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अनेक महिलांनाही मात्र इथून शुभेच्छा देऊया. हा बॉल चांगला पाहायला मिळाला होता. शूटर बॉल पाहायला मिळाला. फ्लॅट डिलिव्हरी जसं पडला तसा मात्र निघून गेला. बाकी काम यष्टीरक्षक तेवढे चतुर चाणक्य हुशार आपल्याला पाहायला मिळतात. इथे राहुल पाटील काम केले त्यांनी तमाम. तिथे 29वा धावफलकावरती. हो 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 बॅटला ब्रश झाला इथपर्यंत आवाज आलाय. आता इथून मात्र फलंदाज बाद होतील. आकाश पाटील यांच्यासारखा फलंदाज 9 बॉल मध्ये 28 करत बॅक टू डगावर परतावा लागेल. इथे 440 व्होल्टचा मिला करंट मोठा बुरुज ढासळलाय. आकाश पाटील बॅक टू डगआउट. जय श्रीराम आवाज घुमताना पाहायला मिळते. आणि इथून पाहायला गेलं तर 29वा धावफलकावरती असताना मात्र महत्वपूर्ण एक विकेट गेलाय. ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट मात्र प्राप्त करून दिली. कल्पेश आलेत. कल्पेश घरतनं मात्र दाखवून दिले. मी आधीच उल्लेख केला होता कल्पेश घरत एक कलात्मक पद्धतीने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. खूप छान पद्धतीने अगदी 3-4 बॉल व्हेरिएशन असणारे गोलंदाज इथे मात्र पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र सुजलला पाहतो. इथे सुजल नवाले मात्र आले तिथे. हा ही बॉल मात्र पाहायला गेलं तर आलाय डॉट. म्हणजे पहा इथून पहिल्या बॉलवरती एक धाव आली. दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. तिसऱ्या बॉलवरती डॉट आलाय. चौथ्या बॉलवरती विकेट आणि इथून 5वा बॉल आलाय डॉट. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च झाल्यात. काय गोलंदाजी केली. इम्प्रेस केले. इथून पाहायला गेलं तर या मात्र गोलंदाजाने आतापर्यंत कारण तिथूनही महत्वपूर्ण मात्र आकाश पाटीलला बाद केल्यानंतर मात्र गोलंदाजी दमदार होताना मात्र इथे पाहायला मिळते. त्याच्यानंतर होणारा सामना गावदेवी बाल आणि आदेश कर्वे च्या दोन्ही कॅप्टनने विनंती करेन लगेच आपण टॉसका बॉक्स मध्ये यायचं आहे. वेगळी टाकणीची मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर मात्र थोडासा अतिरिक्त बाहेर हो आणि डॉट बॉलचे समीकरण इथे मात्र पाहायला मिळाला. काय एंड इज वेल साखरेसारखा गोड केलाय. कोणतीही धाव येणार नाही. या षटकामध्ये आल्यात फक्त 7 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 29वा धावफलकावरती पाहायला मिळतात. 14.50 च्या सरासरीनं धावा बनवल्यात बॅटिंग करत असताना टीम विंधणे टीम. डीजे चला इथून आपण पाहायला गेलं षटक क्रमांक दुसरा समाप्त झाला. 29वा धावफलकावरती आलात. आज जागतिक महिला दिन आहे आणि सौभाग्यवती शर्मिलाताई यांचं इथं मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. आज पाहायला गेलं तर त्यांचंही सातत्याने मात्र इथून या विभागावरती प्रेम राहिलं गेलेलं आहे. वैकुंठ दादांचं स्पेशली सगळंच आपण खारेपेटावरती सातत्याने प्रेम राहिले गेले. पद्मेश पाटील साहेबांचे राईट हँड आपल्याला पाहायला मिळतात. राईट हँड त्यांचे पाहायला मिळतात वैकुंठ दादांचे. षटक क्रमांक इथून तिसरं चालू होईल. आकाश गिरी गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. वा आता मात्र कमबॅक केले आणि कमबॅक कसं करावं ना त्याचं उत्तम उदाहरण देत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. इथून पहिल्या षटकामध्ये धावा अगदी ओघानं आल्या होत्या. जणू काही टार्गेट केलं होतं तिथे फलंदाजांनी गोलंदाजांना आणि त्यानंतर काय गोलंदाजी झाली. कल्पेश घरत नंतर आकाश गिरी आलीत. पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाचा परिचय दिलाय. सूरज यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाला. मिस्टामिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डाऊन द बॉल पकडला जाईल. फलंदाज बाद. आणखी एक विकेट माघारी. सूरज बॅक टू डगआउट.
झाले जणू काही आपण वाशी आणि वडावच्या यात्रेला आलोत की काय गणेशजी. आणि त्याचप्रमाणे नितीनजी वर्तक साहेब, बबलू आमचे, बबलू मात्रेचं अथक परिश्रम. ही स्पर्धा उद्या झाल्यानंतर मला वाटतं 2 दिवस उठणार नाही. सुदर्शनजी मात्रे, आमचा डाण्या वाघ या देव गावाचा, खूप कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर आमचे नितीनजी मात्रे असतील, प्रत्येकाचं नाव उल्लेख केला जाईल कारण या स्पर्धेला वेगळी झालेली प्राप्त करून दिली. तोबा 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 गर्दी इथे पाहायला मिळते. या क्रीडा रसिकांचं हे करूया मात्र सहर्ष स्वागत. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आपण पाहायला गेलं तर वैकुंठ दादा म्हटल्यानंतर सातत्याने या विभागावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि त्यानंतर शर्मिलाताई पाटील यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालात आणि या वाशी भागातील पहिली नाईट स्पर्धा जी आलेली आहे फ्रेंड्स ग्रुपच्या वतीनं एकदा वहिनींसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजे. कारण वहिनी कमी प्रमाणात कार्यक्रमांमध्ये जात असतात परंतु या वाशी भागावरती स्पेशली प्रेम सातत्याने राहिले गेलेलं आहे. सौभाग्यवती शर्मिलाताई पाटील यांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि मुख्य आठवण या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सरचे स्वागत. त्याचबरोबर तृप्तीताई म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. आमच्या ताईंच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या वाशी भागातीलच सुकन्या आमच्या आई जिजाऊच्या लेकी आपल्याला पाहायला मिळतात. तृप्तीताईंचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. या भागावरती तडका पाहायला मिळाला. वाव, नाईस साऊंड पाहायला मिळालं. अगदी ढगात लाइटिंग लावत आलाप घेत सारे गमप धनी 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 सा करत हो चाललाय सीमा रेषा पार आलाय हा षटकार. जागतिक महिला दिन, वहिनींची उपस्थिती, खरंतर अतिथी मंचकावरती आपण पाहतोय. वहिनींचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला. मी संपूर्ण आयोजन कमिटीकडून विनंती करेल की वहिनी आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेल्या सर्वांना मी शर्मिला वैकुंठ पाटील नमस्कार करते. आज आपण अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक क्षणांसाठी म्हणजे क्रिकेटच्या मॅचेससाठी इथे जमलेलो आहोत. क्रिकेट हा खेळ केवळ मनोरंजनासाठी नसून तो आपल्याला अनेक जीवनमूल्ये शिकवणारा खेळ आहे. आत्मविश्वास, संघभावना, चपळता, संयम अशा अनेक गुणांचा विकास या खेळामुळे होत असतो. मी इथे जमलेल्या सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देते आणि इतकंच सांगीन की तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि जिद्दीने फक्त जगण्यासाठी खेळा. कारण जिंकणे आणि हरणे हे दुय्यम आहे, पण खेळणे आणि मैदानावर झुंजण्याची जी भावना आहे ती सर्वोच्च आहे. मी पुन्हा एकदा आयोजकांचे आणि येथे उपस्थित प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. इतकंच बोलते, इथंच थांबते. धन्यवाद. थँक्यू ताई. हा बॉल मात्र चांगला पाहायला मिळाला. आणखी एकदा मात्र इथून गोलंदाज पाहायला मिळाले. अप्रतिम मात्र अंतिम. खरं तर खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी, खूप साऱ्या शुभेच्छा वहिनींनी या स्पर्धेसाठी आणि तमाम खेळाडूंसाठी दिल्यात. आणि आज जागतिक महिला दिन आहे. वहिनींना देखील आपण शुभेच्छा देऊया. आणि हा सन्मान खरं तर आमच्या संपूर्ण नारी शक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. डेफिनेटली, निश्चितच परमेश्वर आपण पाहायला गेलं तर. आणि आज कौतुक करावं लागेल या आज यशस्वी आयोजनाचं उत्तम उदाहरण फ्रेंड्स ग्रुप. थांबवायचे जरा, फटाके लावले. आणि इथेही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खिच मेरी फोटो संघटनेचे पंचकृषी अध्यक्ष. फटाक्यांच्या आतिषबाजीत या स्पर्धेचा भव्य दिव्य खरं तर समारंभ सोहळा आपण संपन्न करतोय. आणि आज जागतिक महिला दिन आणि खरं तर वहिनींची उपस्थिती
अतिथी मंचकावरती आपण पाहतोय हा सन्मान नारी शक्तीचा आणि खरं तर तमाम नारी शक्तीला आपण महिला दिनाच्या देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नक्कीच परमेश्वर आपण पाहिला गेलं जागतिक महिला दिन. शुभेच्छा आईच्या आईपणाला, शुभेच्छा सख्या चुलत मावस बहिणीला, शुभेच्छा बहिणीसारख्या प्रिय वहिनीला, शुभेच्छा त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला, शुभेच्छा बायको नावाच्या अर्धांगिनीला, तिच्यात दडलेल्या कारभारणीला, शुभेच्छा मावशी आणि आत्याला त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला, शुभेच्छा आजींच्या संस्काराला सृष्टीला, शुभेच्छा मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या, विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या भूत वर्तमान भविष्यकाल रणगाणींना, तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना मात्र या महिला दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. ताई आपणाशी मात्र हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या. आणि आपण इथे उपस्थित झालात या स्पर्धेची दुगणित वाढवलं त्याबद्दल मनापासून आभार. 41वा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात इथे तोफा फटाक्यांची आतमबाजी इथे मात्र पाहायला मिळते. तोफा गर्दी ही मात्र पाहायला मिळते. अगदी प्रेक्षकांची मांदे आले चारी बाजूला जर तुम्ही कॅमेरा फिरवलात तरी मात्र आपण पाहायला गेलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक हीच मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. याही मात्र मायबा प्रेक्षक वर्गांचा करूया मात्र या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. काय मॅच बनली आहे. इथून मात्र पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 22. दुसऱ्या षटकामध्ये तिथे पहिला षटक मात्र प्रतीश मस्करनं हाताळला होता. त्यानंतर मात्र कल्पेश घरत आले, 7 धावा खर्च केला, एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. आकाश गिरी आले, 11 धावा खर्च केले आणि मात्र इथून एक विकेट महत्त्वपूर्ण प्राप्त करून दिली. त्याच्यानंतर प्रवीण घरत आले. आतापर्यंत मात्र या बॉलवरती एक बाईच्या स्वरूपामध्ये मात्र धाव खर्च केली. 41वा धावफलकावरती गेम ऑन. गावागावांमधील मात्र संघर्ष पाहायला मिळेल इथे. प्रेमचंद्रास म्हात्रे यांचे इथे मात्र या क्रीडा नगरीमध्ये क्रीडांगणावरती मात्र आगमन झाले. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. जितेंद्र पाटील सर खरपाले यांचं इथे मात्र आगमन, त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. स्क्वेअर कट मात्र पाहायला मिळालं. टीपमध्ये शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र थर्ड मॅन रिझनमध्ये तिथे 30 सर्कलमध्ये अडवला जाईल तोपर्यंत मात्र एकच सिंगल मात्र घेतली जाते. 42 धावा धावफलकावरती 3.2चा खेळ आतापर्यंत झालाय. खूप छान खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम तेवढ्याच ताकदवान आहेत. वाव आणखी इथे मात्र पाहायला मिळाला एका पायावरती घुंगरू शॉट, बॉल सीमा रेषा पार. हा येतोय शानदार रुबाबदार षटकार. उल्लेख करत होतो खिचली मेरी फोटो संघटनेचे अध्यक्ष प्रथमेश म्हात्रे मलेकरवाडी यांचंही शुभागमन झालंय. त्याच्या कॅमेऱ्यापासून वाचा सगळ्यांनी, कारण बरेचसे फोटो ग्रुपवरती येत असतात. बबलू म्हात्रे खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येकाचं. इथे मात्र सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. त्यानंतर मात्र स्विंग अंत मिस हो पाहायला मिळालं. जसं पडल्यानंतर स्विंग झाला आणि बॉल तेवढंच अप्रतिम मात्र इथून राहुल यांनी कलेक्ट केले गेले. डॉट बॉल आले. आत्मविश्वास वाढला असेल इथून मात्र गोलंदाजांचा, कारण मागच्या बॉलवरती 48वा धावफलकावरती मागच्या बॉलवरती जसा मात्र मोठा फटका आलाय. त्याच्यानंतर मात्र कमबॅक गोलंदाज करत असताना इथे रिव्ह्यू एकच वापरला जाईल याची कृपया दक्षता घ्या. एक रिव्ह्यू संपल्यानंतर तुम्हाला परत मिळणार नाहीये. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. आता इथून पूर्णपणे बोलबाला साकारताना मात्र इथे पाहायला मिळतात. दमदार गोलंदाजीचं उत्तम उदाहरण प्रवीण मात्र देत असताना मात्र इथे पाहायला मिळतात. प्रवीण घरत चांगला रनवे आहे, रिलीज पद्धत चांगली आहे, भेदकता आहे, ग्रीप आहे, रनवे आहे आणि स्वतःच्या फॉलो मध्ये जाण्याची पद्धत चांगली आहे. आताही चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. ब्लॉकलचा बॉल होता, खोदून काढलाय. उंदीर डोंगर फोडून उंदीर शोधावा तसा मात्र हा बॉल खोदून काढला होता. त्याच्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली, कारण हा बॉल होता या षटकातील शेवटचा आणि या शेवटच्या बॉलवरती धावा आल्या आहेत 1 आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 48 धावा, 49 धावा. आता विजयासाठी 50 धावांची गरज 4 षटकांमध्ये. टॉस इथे घेतला जाईल. चला इथून गावदेवी बाल आणि त्यांच्या विरोधामध्ये आदेश कळवे विनंती करीन. चला इथून दोन्ही कॅप्टन विनंती करीन टॉस साठी या.
सेकंड इनिंग आणि या सेकंड इनिंग मध्ये ऐकूया. आज पाहायला गेलं तर भरपूर बिझी शेड्यूल असतो त्यांचा. आज आमच्या आणि सगळ्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन इथून व्हाईस ऑफ रायगड रोशन पाटील सर तारा यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये. तोपर्यंत टॉस इथे मात्र घेतला जाईल. मी दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की टॉस साठी या. चला आदेश, राहुल आणि आदेश दोन्ही कॅप्टन विनंती करीन आणि मी टॉस साठी विनंती करीन. सूर्यकांत म्हात्रे काका या आमचे सुजित भाईंचे पिताश्री आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभार्थी ते मात्र टॉस घेतला जाईल. आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा. एका बाजूला पाहायला गेलं तर हमरापूर विभाग आणि दुसऱ्या बाजूला वाशी विभागातील टीम. या दोन संघातील क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळेल. आता या सामन्यामध्ये टाळ्यांचा आवाज आणि कडकडाट होताना पाहायला मिळेल. कोण कॉल करणार आहे? तर कलवे इथून कॉल घेईल. छापा, स्विंग द कॉइन आणि आला आहे छापा. काय निर्णय असेल आदेश? सांगतो थोड्या वेळाने. फिल्डिंग इथे बऱ्याच आता चर्चा करीन. टॉस बॉक्स वरती तुम्हाला निर्णय कळवायचा. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. मैदान जर पाहायला गेलं तर तिकडचे मैदान आणि इथली खारीपाट विभागातील मैदान थोडंसं मात्र इथून तुम्हाला खारी माती पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे इथून काय रणनीती असेल, कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल बॅटिंग करत असताना? आमचं टार्गेट असेल की 40च्या आतमध्ये ठेवायचं. काय म्हणाल? आज वाशी विभागामध्ये पहिलं नाईटचं आयोजन आहे. आमच्या आयोजकांविषयी काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे. ग्राउंड पण खूप चांगलं आहे. थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक कलवे टीम. आपल्याला मनापासून आभार. राहुल, काय म्हणशील? टॉस हरला, टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतली असती. सर्वांना विचारून आलो, फिल्डिंगच घ्यायची होती. कलवे सारखा तुम्हाला मातब्बर संघ तुमच्या समोर आहे. काय रणनीती असेल कलवे संघाबरोबर? कलवे संघामध्ये म्हणजे आता आहेत भरपूर चांगले प्लेयर आहेत. म्हणजे निखिल वगैरे हे जे टॉस उडवायला त्यांचे मी बॅटिंग वगैरे आम्ही ॲनालाइज केलं आहे थोडा, पण नक्कीच. काय म्हणशील? आज वाशी विभागामध्ये पहिली नाईट येतोय. या काय म्हणशील आमच्या फ्रेंड्स ग्रुपला काय म्हणशील? पहा सगळेजण थकलेत. काय म्हणाल यांच्या चेहऱ्याकडे बघून? फ्रेंड्स ग्रुपसाठी म्हणण्यासाठी म्हणजे ते फ्रेंड्स ग्रुप आमचेच आहेत सर्वजण. वाशी विभागामध्ये म्हणजे माझं एक स्वप्न होतं. खूप टुर्नामेंट खेळलो आहे दादा, खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळलो, खूपच खेळलो आहे. माझी इच्छा होती की माझ्या वाशी विभागामध्ये नाईटची टुर्नामेंट व्हावा. आणि हा ग्राउंड एवढा चांगला आहे ना, सुजित भाईदाचा मी एवढा ऋणी राहीन. कारण त्यांनी तर आम्हाला कायम म्हणजे BPL साठी सर्वसाठी आम्हाला कायम मदत असतो. कायम जरी फोन जरी केला तरी पण नक्की आम्हाला मदत करतो. पण फ्रेंड्स ग्रुप आणि परमेश दा आहे, नितीन वर्धे, सुदर्शन आहे, सर्वांचा खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू राहुल. आणि आता मात्र इथून भालकर आणि कलवेकर रोशन पाटील सर. आता टाळ्यांचा आवाज आणि शिट्ट्यांचा आवाज पाहायला मिळेल. सगळे कॉम्प्युटर बॉक्स मध्ये व्हाईस ऑफ रायगड रोशन पाटील सर तारा. धन्यवाद. रुपेशजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकता. याच परिसरातील नामांकित समालोचक. 50चं टार्गेट आहे. 24 बॉलमध्ये प्रतिषटक 12.50 हा रिक्वायर्ड रन रेट असेल या मॅचमध्ये. आणि पहिली जोडी सलामीवीर स्ट्राईक एंडला खेळाडू असेल प्रवीण घरत आणि त्याच्या बरोबरीने राहुल पाटील. रायगडचा रॉस टेलर म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जातं. व्यावसायिक क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव ज्याच्याजवळ आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका नेहमी राहिली. काउंद्रे संघासाठी तो खेळाडू मैदानामध्ये. प्रवीण घरत स्टॅकिंग याला बॉलिंग मार्कवरती. अक्रुल पाटीलवरती आक्रमण. पहिल्या चेंडूवरती हापाम जॅक केला बॉलला, मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलंय. सीमा पार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार. परिसरातील पहिली नाईट स्पर्धा, त्यामुळे खरं उत्कंठा शिगेला पोचली होती. या विभागातील सर्व प्रेक्षकांची कधी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आणि आज बघा तुडुंब गर्दी आहे. पहिल्या रात्रीपासून हे चित्र आपण पाहिलं. त्यामुळे हे आयोजन नक्कीच यशाच्या उंच शिखरावरती जाईल या तीळ मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा क्रॉस बाडेड. यावेळेला फटका फसला. एलिव्हेशन कमी मिळालं.
लगेच प्रत्युत्तर दिला, लेन बॉल टाकला, थोडा बाहेर काढला आणि इथे आपण पाहिला फ्लायटेड स्ट्रोक त्या ठिकाणी मिड विकेटला फिल्डरच्या हातामध्ये भिसावला आणि बिग विकेट डाऊन. प्रवीण घरत हा खरं तर मोठा विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या विंदने टीमला. वरती षटकार आल्यानंतर मात्र सेकंड बॉल वरती हा विकेट प्रवीण घरतचा फार महत्त्वाचा राहील विंदने संघासाठी. कारण आकाश पाटील त्याने वैयक्तिक 28 केल्या पहिल्या डावामध्ये, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये प्रवीण घरतचं कमबॅक पाहिलं ज्याने फक्त 7च धावा दिल्या होत्या लास्ट ओव्हरमध्ये. ते षटक देखील फार महत्त्वाचं होतं. नवीन खेळाडू मैदानाकडे झाला तिसऱ्या क्रमांकावरती प्रतीश मस्कर. या टीमला मात्र एक चांगला यंगस्टर मिळाला आहे. या टीमला किंबहुना पनवेल तालुक्याला एक चांगला रायझिंग स्टार मिळाला असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रतीश मस्करने मात्र कमालीची बॅटिंग बॉलिंग आपण त्याच्या माध्यमातून होताना पाहिली. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून रायझिंग स्टार त्याच्याकडं पाहिलं जातं. स्पर्धेचा आनंद घेत असताना आबालबाया निवास खरं तर आदरणीय गजाननदादा पाटील, छत्रपती शिवाजी महाराजांचे निश्चिम भक्त आणि त्याच वेळेला वसंतजी नवाले या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा आम्ही मनापासून नक्कीच इथे आभार व्यक्त करतोय. प्रत्येक फलंदाज याही वेळेला हाफ ट्रॅकर पूल करत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला केलं गुल, षटकार 6 धाबा. ओपन ग्राउंड आहे, मैदानाची आउटफील्ड चांगली आहे आणि अशा ग्राउंडमध्ये तुम्ही आखूड टप्प्याचे बॉल जास्तीत जास्त फेकू शकत नाहीयेत. जर का तुम्ही आखूड टप्प्याचे बॉल फेकाल तर त्याच्यावरती तुम्हाला षटकारांची मोहर लागताना पाहायला मिळेल. आणि काय फटका सजवला आहे प्रतीश मस्कर या खेळाडूने. का तर हा कार्यपाठ विभाग कबड्डीसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे आणि त्याचवेळेला आपण पाहिला आता हे विभाग टेनिस बॉल क्रिकेटसाठी देखील प्रसिद्ध होताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण यंदाच्या हंगामध्ये पहिल्यांदा हे नाईट स्पर्धेचं आयोजन आणि कबड्डी म्हटलं की याच परिसरातील खरं तर आज जागतिक महिला दिन आहे. अभिलाषा म्हात्रे जिने खरं तर भारतीय संघाचं कर्णधार पद भूषवलं. मलेगरवाडी या परिसरामध्ये आपण पाहिला भरपूर टॅलेंट आहे. क्रिकेटचे देखील अनेक खेळाडू तुम्ही या परिसरामध्ये पाहिले. यावेळेला डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉलर्स ओव्हर द हेड. पुन्हा एकदा आक्रमण, तिसरा षटकार या ओव्हरमध्ये येतोय काळुंद्रे संघाला. तीन षटकार आपण पाहिले या ओव्हरमध्ये. सलग दुसरा धमाका प्रतीश मस्करच्या बॅटमधून होताना पाहायला मिळाला. आज काळुंद्रे संघाचा प्रमुख खेळाडू खरं तर परेश चिखलेकर टीममध्ये नाही आहे. काही दिवसापूर्वी त्याने आपल्या आयुष्यातील नवीन इनिंगला सुरुवात केली. त्याला देखील आपण देऊया शुभेच्छा. विवाह त्याचा संपन्न झाला आणि उद्या त्याचा वाढदिवस देखील आहे. नक्कीच त्याला आमच्याकडून ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. परेश चिखलेकर एक आणखीन एक पॉवर प्ले स्पेशालिस्ट. कारण परेश त्याचवेळेला प्रवीण ही जोडी आपण नेहमी अनेक मैदानावरती पाहिली, पण आज मैदानामध्ये राहुल बरोबर. पुन्हा एकदा प्रतीश बघा, बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. 3 इन रो, तिसरा सलग धमाका, तिसरा षटकार होतोय काढून त्या टीमला प्रतीशच्या बॅटमधून. असं म्हणतात वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. तुमची सुरुवात चांगली झाली की तुमचं अर्ध काम सोपं होतं. आणि इथे बघा सुरुवातच धमाकेदार केली. पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवतो. मी मगाशी म्हटलं पनवेल टेनिस क्रिकेटचा हा रायझिंग स्टार आहे. चॉप केलं बॉलला, परफेक्ट यॉर्कर आणि ते कमबॅक अक्रुल पाटील या खेळाडूचं. एका बाजूला विंदने संघाचा यंग टॅलेंट अक्रुल पाटील, तो देखील एक प्रतिभावंत गोलंदाज. परंतु समोरच्या बाजूला आपण पाहिला तर प्रतीशसारखा एक अतिशय विध्वंसक खेळाडू ज्याने 3 षटकार मारले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना बॅटिंग करताना धावा आल्या धावफलकावरती. 1 गडी बाद 24. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 26 धाबांचं समीकरण. 18 बॉल 26. नेक्स्ट मॅच आपण पाहताय भाल विपक्ष कळवे. आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला
ए पोलमधला तिसरा सामना पाहायला मिळेल घाटला विपक्ष जिते. चौथा सामना असेल RCC पेठ मुद्दुशेट 11 RCC पेठ विपक्ष भूमी 11 मांडा असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तर मग दिग्गज संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील आजच्या रात्रीमध्ये. त्यामुळे प्रेक्षकाने कुठेही जाऊ नका, स्पर्धेचा आनंद घेत राहा आणि या स्पर्धेला भरभरून प्रेम देत राहा, हीच मात्र मी आयोजकाच्या वतीने आपल्याला विनंती करेन. स्टार टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण होताना पाहता घर बसल्या देखील बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतील. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये 4 षटकार. आता राहुलला पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली. तो खेळाडू स्टार्टिंग एंडला बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येताना आपण पाहत आहे सुजल नवाले हा खेळाडू. सुजलला कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खोऱ्याने आल्या, अतिशय वेगाने आल्या. 24 धाबा आल्या. 18-26 वाईड यॉर्कर. हलकीशी कडा घेत बॉल शॉट त्या ठिकाणी गल्लीकडे चाललाय. सिंगलला प्राधान्य मिळालं. अतिशय वेगाने सिंगल कंप्लीट केली प्रतीश मस्कर या फलंदाजाने. स्ट्राईक स्वतःकडे घेतली आणि जवळजवळ पहिल्या 7 चेंडूमध्ये अर्धा प्रवास पूर्ण झाला, अर्धा पल्ला गाठला. 25 धाबा या धावफलकावरती आल्या. आता 17मध्ये 25 मैदानामध्ये बनवायच्या. देणाऱ्या 17 बॉलमध्ये 50 समीकरण इतकं अवघड नसेल काळुंद्रे संघाला ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे प्रतीशने पहिल्या षटकामध्ये. सुरुवात चांगली झाली आहे त्यामुळे कमबॅक करावं लागेल. अनेक अडचणी तुमच्या वाट्याला येतील, त्या अडचणीमध्ये तुम्हाला मात करावी लागेल. 17-25चं हे समीकरण या मॅचमध्ये. पहिला सामना आपण पाहिला फणस डोंगरी संघाचं कमबॅक आणि युनिटी काय असतं ही खरं त्या संघाच्या माध्यमातून पाहिली आपल्याला. मराठीमध्ये अगदी पहिली ते चौथीमध्ये एक धडा होता, एकीचं बळ. आणि इथे बघा पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. आय थिंक गितेश जोशी आहेत डीपमध्ये, त्यांनी मात्र चांगली फिल्डिंग केली. या टीममधला एक सर्वोत्तम फिल्डर म्हणून गितेशकडे पाहिलं जातं. चेन्नई नाईट स्पर्धेमध्ये त्याने केलेली फिल्डिंग कोण विसरेल. आणि मागच्या इनिंगमध्ये तो षटकार ज्याने मारला होता या स्पर्धेला सर्वात लांब षटकार असेल प्रवीण गरजच्या अगेन्स्ट शेवटच्या ओव्हरमध्ये तो गितेश जोशी होता. डीपमध्ये बॉलला थांबवलं, किमान 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. आणि समीकरण आपण जर पाहिलं या मॅचमध्ये आता रिक्वायर्ड रन रेट 9 चालू आहे. करंट रन रेट 19.50. अतिशय वेगाने पुढे चाललेत. राहुलचा हा फटका ऑन साईडला लॉफ केला, गॅपमध्ये निघाला बॉल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा हा सनसनीत खणखणीत चौकार. चार धावा या फटक्यावरती मिळाल्या आणि संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती तब्बल इथे आपण पाहता 30 दशक पूर्ण झालं, अजून 20 बनवायच्या. कमबॅक केलंय राहुलने देखील. बॅकफुटला आले, इनसाइड आउट. पुन्हा एकदा कवचला फटका डीपमध्ये. गितेश जोशी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्याने किमान 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. गुड फिल्डिंग. असं वाटलं होतं सोपा झेल असेल परंतु जास्त हाईट होती, एलिव्हेशन जास्त चांगलं मिळालं होतं. पण डीपमध्ये गितेश उभा होता, त्यांच्या डोक्यावरून बॉल गेला असता तर कदाचित षटकार मिळाला असता, परंतु एकच सिंगल आली. धावसंख्या आपण जर पाहिली 31, अजूनही 16 चेंडूमध्ये 19 धाबा चं समीकरण. याही वेळेला क्रॉस बॅटेड फटका स्क्वेअर लेग मधला फिल्डर डीपमधून पुढे आलाय. चेंडू उचलेल फेकेल दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळेल. एका रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तब्बल 32 धाबा. येणारे बॉल असतील खरं तर 13 आणि विजयासाठी धावा बनवायच्यात 18. 13 बॉलमध्ये 18 हा बॉल फार निर्णायक आहे. एखादा विकेट या चेंडूमध्ये सुजल नवालेला मिळाला तर कमबॅक करता येईल या मॅचमध्ये. विंदने संघाला वाईड यॉर्करचा पर्यंत लाईन खराब होती, पंचाने सांगितलं हा बॉल वाईड आहे. मे नंबरच्या भूमिकेमध्ये हनुमान नाईक. स्मरलेख पंच आपण पाहता त्या ठिकाणी आमचे नंदू पाटील बंटी मात्र तिसरे पंच चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला देत असताना. बघा आजचा शेड्यूल फार महत्त्वाचा राहील. आज टोटल 10 सामने होतील. डी पोलमध्ये 3 सामने, ए पोलमधले 7 सामने. त्यामुळे प्लीज प्रत्येक संघनायकाला विनंती असेल, क्या बात आहे फिल्डिंग लाजवाब. शॉर्ट थर्मॅनला जो फिल्डर उभा होता त्याने मात्र बॉलला थांबवलंय. 1 रन मात्र मिळाले, 3 धावा वाचवल्या. गुड फिल्डिंग. तर कौतुक करावं लागेल. थोडासा टेन्शनमध्ये 12वा खेळाडू, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा जास्त आल्या, त्याचं लक्ष विचलित झालंय. 12 बॉल 16चं समीकरण या मॅचमध्ये आलं कालुंद्रे संघासमोर. डीजे
एकता रुपेशी पाटील जनवली, त्याचवेळेला एकंदर या विभागाचे एक आणखीन एक नामांकित समालोचक पेन तालुक्यातील आमचे मित्र परमेश पाटील आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि एका बाजूला आमचे आदरणीय जितेंद्र पाटील सर सिनियर समालोचक आणि खऱ्या आधारावर पाहत आहे आमचे गणेशजी म्हात्रे सर, सर्व गुण संपन्न गणेशजी म्हात्रे यांना आपण पाहता आणि त्याचवेळेला शुभम म्हात्रे यंगस्टर 12 चेंडूमध्ये 16 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलं आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येताना आपण पाहता प्रणय थळी हा खेळाडू या षटकामध्ये आलाय. 8.00 हा रिक्वायर्ड रन रेट, 12 मध्ये 16 वाचवाच्या समोर सलामीवीर राहुल डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा फटका 20 स्टेप मध्ये किंवा डीप मध्ये कमालीची फिल्डिंग, क्या बात आहे. खरं तर जितेशला आपण पाहता डीप मध्ये, गितेश जोशीला त्याने चांगली फिल्डिंग केली. संपूर्ण इनिंग मध्ये हा खेळाडू व्यस्त राहिला. मी मगाशी म्हटलं या टीम मधला सर्वोत्कृष्ट फिल्डर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याने चांगली फिल्डिंग केली. विकेटच्या मागे 40+ मास्टर निलेश दादा पाटील या संघाला लीड करत असताना या इनिंगमध्ये जवळजवळ 7 धावा वाचवल्या गितेश जोशीने. 1 चौकार 1 षटकार आणि त्यानंतर आणखीन एकदा आपण पहिल्या तरीके धावा वाचवल्या. टीमसाठी बॅकफुटला गेले होते, टप्पा पडला, बॉल खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी, हलकीशी कडा घेत बॉल थर्ड बॅटला फील्ड होईल. तदवर एक सिंगल रन घेण्याचा अवधी प्रतीशकडे होता, राहुलकडे होता. 1 रन घेत असताना स्ट्राईक रोटेट झाली आहे. 10 मध्ये 14 चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. दहा बॉल आणि 14 धावाचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. तब्बल 3 दशकं वाट पाहावी लागली नाईट स्पर्धेसाठी अशी माहिती आम्हाला मिळाली. कारण आम्ही उल्लेख केला पुन्हा एकदा, या वेळेला आपण पाहिला बॅकफुट पंच, क्या बात आहे, ताकद वापरली, हॅमर केला बॉलला आणि लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल चालला बाउंड्रीलाईनच्या बाहेर, सीमा पार, षटकार. षटकाराला डीजे थोडं लक्ष द्या, जास्त तुम्ही गाणे वाजवत राहिले तर अजून वेळ जाईल. मग थोडासा पॉज घ्या, मायनर सेकंदाचा तुम्ही त्यांनी त्या ठिकाणी गाणे प्ले करा. अजून एक सिंगल आली, 8 चेंडूमध्ये 7 धाबा, लेस दॅन रन बॉल इक्वेशन आता मॅच मध्ये आलंय. 8 बॉल 7 चं समीकरण या सामन्यामध्ये आपण येताना पाहता. समोर प्रतीश अप्रतिम फलंदाजी, बॉलला सोडलं, लेफ्ट केलं, वेल जज. हा चेंडू आपण पाहिला, वाईड बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला. तर आताच आम्हाला माहिती मिळाली गणेश म्हात्रे सर आमचे यांच्या वतीने या विभागामध्ये पहिल्यांदा नाईट स्पर्धा, परंतु या अगोदर 30 वर्षा अगोदर पेन तालुक्याची नाईट स्पर्धा वाशी गावाने ठेवली होती या परिसरामध्ये. आणि आज आपण पाहता आधुनिक क्रिकेट आहे, त्यामुळे भरपूर प्रतीक्षा होती प्रेक्षकांना ही स्पर्धा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. थोडासा दमदार असं आयोजन आणि आज मात्र हे स्वप्न पूर्ण झालं या विभागातील सर्व प्रेक्षकांचं. या स्पर्धेमध्ये या नाईट स्पर्धेचं आयोजन आपण होताना पाहताय. हॅलो, सन्माननीय राजेश वर्तक यांचे इथं आगमन होते. वाशी वडखळ विभाग राष्ट्रवादी अध्यक्ष राजेश वर्तक यांचे इथं आगमन होते, त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सात बॉल आणि 6 धावा, वाईट बॉलचा इशारा आपण येताना पाहता पंचांकडून. अजून यस, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय, रिव्ह्यू वापरला फिल्डिंग टीमने. त्या ठिकाणी आपण जाऊया टीव्ही अंपायरकडे. चेक केलं जाईल starcricket.in या चॅनलच्या माध्यमातून. निखिल बाबर सध्या टेक्निकल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि निखिल बाबर म्हटलं की एक सुप्रसिद्ध समालोचक, कारण त्यांचा आवाज आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक स्पर्धांमध्ये ऐकला. पनवेल तालुका, उरण तालुका, खालापूर, उरण, पेण अशा अनेक तालुक्यांमध्ये आवाज आपण नेहमी ऐकला, पण आज सध्या ते तर हॉटेल व्यावसायिक बनले, त्यामुळे क्रिकेटपासून थोडे दूर गेलेत. वाईट बॉल, अंपायरचा निर्णय अतिशय योग्य होता आणि पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केला. तो निर्णय कायम असेल, त्यामुळे एक्स्ट्रा रन खर्च करतात त्या ठिकाणी गोलंदाज. मॅच सोपी झाली, सामना थोडासा सोपा झाला. 7 मध्ये 5 चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, आव्हा कॅसने देखील पारितोषिक आहे, एअरबड्स दिले जातील तुम्हाला.
आमच्या आयोजकांच्या वतीने प्रेक्षक कमाल कॅचसाठी भरपूर पारितोषिके आपण पाहताय. यॉर्कर टाकलाय बॅकलिपला खाली आणण्या अगोदर बॉल त्या ठिकाणी झपकन निघाला. फास्ट अँड फ्युरियस हा निर्धाव चेंडू आपण पाहिला. 6 मध्ये 5 चं समीकरण या मॅच मध्ये आलं. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल 5 धावा असं हे समीकरण. गणेश मात्रे सर, या विभागामध्ये पहिल्यांदा नाईट स्पर्धा आहे, काय सांगाल या संपूर्ण, तुम्ही ते स्वतः आयोजक आहात, किती मेहनत या स्पर्धेत तुम्ही घेतली? नक्कीच रोशन सर, मगाशीच मी सांगितलं की 30 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही खेळत होतो, क्रिकेट खेळत होतो, त्यावेळी वाशीचे जे आयोजक आहेत, मग त्याच्यात विजय थवई असतील, दीपक शेठ असतील आणि इतर मित्रमंडळी, 30 वर्षापूर्वी वाशीच्या मैदानावर म्हणजे वाशी गावात नाईट स्पर्धा झाली होती. नंतर हे आत्ताचं युग आहे आणि आत्ताच्या युगामध्ये हे आमचं फ्रेंड सर्कल ग्रुप एकत्र झालं. एक स्वप्न होतं, वाशी विभागाचं स्वप्न होतं की आपल्या विभागात नाईट स्पर्धा होई. ह्यासाठी तब्बल महिनाभर याची तयारी चालू होती. वैकुंठदादा पाटील, श्रेयस आणि सुजितभाई यांच्या सहकार्याने आणि फ्रेंड सर्कलच्या संपूर्ण टीमने हे अथक परिश्रम करून ही पहिली वैल नाईट स्पर्धा या मैदानावर आम्ही घेतलेली आहे. म्हणजे आपण असं म्हणू, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ज्यामध्ये सुजितभाई, श्रेयसभाई यांचं फार मोठं योगदान, आमच्या वैकुंठदा पाटील आणि संपूर्ण मित्रपरिवार. या बोला फटका फसला, बॉलने उंची घेतल्या, फिल्डर येतील का झेल खाली, पाहावं लागेल. झेलची संधी गमावली. या क्षणाला झेल व्हायला हवी होती, कारण या सामन्याचा हा टर्निंग पॉईंट राहील. कारण तुम्हाला 6 मध्ये 5 वाचवायच्या होत्या आणि इथे खेळाडूला जीवनदान देखील मिळालं आणि त्याहीपेक्षा 2 महत्त्वाच्या धावा मिळाल्या. आता 5 मध्ये 3 चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. स्पर्धेला मात्र ग्लॅमर प्राप्त करून देताना आपण पाहता StarTennisCricket.in हे चॅनल आणि त्याचवेळेला आमचे कॅमेरामन खरंतर रील स्टार, त्यांनाही आपण पाहताय. या स्पर्धेसाठी चांगलं योगदान देताना स्टायलिस्ट खरंतर कॅमेरामन भाविक यांना आपण पाहताय. त्यांचे सहकारी या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान त्यांचं देखील राहील, कारण स्पर्धेतल्या संपूर्ण गोड आठवणी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या जातील. ही स्पर्धा जेव्हा संपेल तेव्हा स्पर्धेच्या संपूर्ण आठवणी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये राहतील आणि त्यासाठी नक्कीच त्यांचंही कौतुक करावं लागेल. आणि बघा, आज अलोट गर्दी आहे प्रेक्षकांची. 4 बॉल 2 लेस दॅन रन बॉल इक्वेशन, इथून 2 धावा वाचवणं म्हणजे अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागेल. आकाश पाटील हा देखील एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे, अप्रतिम अष्टपैलू खेळाडू. 4 मध्ये 2 धावा वाचवता येतील का? समोर प्रतीश, पायात टाकला बॉल, पुन्हा एकदा फ्लिक करायचं होतं, वेगाने त्या ठिकाणी बीट केलं होतं, परंतु सिंगल रोखता आलेलं नाहीये. स्कोर इज लेवल, 1 रन या बॉलवरती मिळाली आणि आता 3 मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव बनवायची आहे. नुकताच आम्ही खरंतर एवन जोडी सुमितजी पाटील, संदीप शेठ पाटील यांच्या माध्यमातून जे आयोजन धाकटीजूमध्ये पाहिलं सध्या चालू, आजची शेवटची नाईट आहे. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी, त्या स्पर्धेमध्ये टाकीगाव टीमला 3 बॉलमध्ये 1 रन परेश ठाकूर दुतुमचा खेळाडू त्याने करून दिली नव्हती. हा एक रेकॉर्ड सध्याचा जवळपास आहे आणि अशा अनेक रेकॉर्ड्स आहेत. त्यामुळे आता इथे 3 बॉलमध्ये 1 रन रोखता येईल का हा प्रश्न पडलाय विंदने संघाच्या प्रेक्षकांच्या खेम्यामध्ये. याचं उत्तर आता आकाशला द्यावं लागेल. याचं उत्तर या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंना द्यावं लागेल. अशक्य असं काही नाही आहे. तुम्ही जर का जिद्द चिकाटी दाखवली तर नक्की तुम्हाला यश मिळेल. यॉर्कर बॉल टाकलाय, पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न आणि रन कंप्लीट करत मात्र विजयामध्ये शिक्कामोर्तब केलाय. आजच्या रात्रीमध्ये दुसरा सामना आपण पाहता, विंदने विपक्ष काळुंद्रे आणि या मॅच मध्ये काळुंद्रे संघ जिंकत पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. अभिनंदन टीम काळुंद्रे. चला, कळवे टीम लगेच मैदानात ताबा घ्या. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार युवा नेतृत्व प्रकाशजी ठाकूरपेटी यांचे इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती करेन की मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर वाशी विभागातील स्टार खेळाडू अजयजी भोईर यांनाही मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. हॅलो.